की पंकजाताई असतील किंवा बजरंग असेल, त्या दोन्ही नेत्यावर नाराज नसताना पण या सरकारवर, भाजप सरकारवर नाराज, आणि हा रोष हा पंकजाताईला सहन करावा लागेल. ही अशी जनतेतून एक ही बरं, देशामध्ये सध्या कोणती सरकार येईल? मग येईल ना भाजप बहुमत. हो पण काल पृथ्वीराज चव्हाण तर म्हटलं की सरकार बहुमत येणार नाही. येईल चांगलं काम आहे किती त्यांचं. मदत येईल? आता किती मदत येईल मला काय सांगता येईल. ठेकेदारांसाठी, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी भाजप सरकार आहे. हे शेतकऱ्यांसाठी नाहीये सरकार. सध्याचं वारं बघतात तर बजरंग बाप्पा सोनवणे असा जनतेचा या ठिकाणी कल दिसतोय. आता बघू 4 तारखेला होतंय काय. पंकजा मुंडे किती मतांनी? यायला पाहिजेत लागभर मतांनी. हा सुरतेची जशी आपण लूट केली महाराष्ट्राने, त्याप्रमाणे आता मोदी साहेबांनी असंच धरलंय, फक्त महाराष्ट्र लुटायचा आणि गुजरातला न्यायचा, फक्त हाच फंडा चालू आहे, दुसरं काही नाही. आणि आमच्या बीडमध्ये खासदारने दिलं एकही काम नाही आमच्या खासदार गावात. बजरंग बाप्पा निवडून तर येणारच आहेत, पण पंकजाताई जर आल्या तर त्या फक्त दमदाटीच्या राजकारणामुळे येणार, ती पण परळीमधून निवडून. इथे आपल्या शेजारचं काय चाललंय कळत नाही. आम्ही हाणतो फंट्या, आमचे विरोधक म्हणतात नाही नाही बजरंग बाप्पाच येणार आहे, काही आमचे लोक म्हणतात नाही नाही पंकजाच येणार आहे. पण खरं वास्तव कुणालाही सांगता येणार नाही. हिम्मत पेटीत बंद झालेले, आणि आता उद्या 4 तारखेला कळणारच आहे काय होणार आहे ते. आतापर्यंत मराठा वर्ग असन किंवा वंजारी बांधव असून इतर समाज असन, हा कधीच म्हणले नाही की तुम्ही वंजारा असून. आज मराठ्यांनी त्यांना 25 वर्ष मराठाच लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यांना संसदेत पाठवलेलं आहे. काय किती सीट येतील? 400 येतील का? आता ते मोदी चांगला गडी काम करतोय, देशाला त्याची गरज आहे, येणं बी गरजेचं आहे तू. त्याच्यामुळे आम्ही मतदान त्यालाच केलं. आपण आज बीडमध्ये धानोरा या ठिकाणी आलेलो आहोत. तर बीडची निवडणूक ही लोकसभेची खूप वेगवेगळ्या कारणांनी गाजलेली आहे, खूप चर्चा झालेली आहे. तर तुम्ही एक ह्या मतदारसंघातले नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आतापर्यंत भरपूर निवडणुका पाहिल्यात, पण या निवडणुकीत तुम्ही असं वेगळं पण काय अनुभवलं याच्यात? या निवडणुकीमध्ये वेगळं पण असं आहे की निवडणूक ही अशी आहे की विकासाच्या मुद्द्यावरली, पण याच्यावर विकासाच्या मुद्द्यावर कुणीच सत्तेतले लोक ह्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत. विकासाचा मुद्दा त्यांच्यासोबत नाही. हे फक्त संविधान बदलायच्या किंवा एक हाती सत्ता चालवण्याच्या विकासाचं सरकार आहे, आणि जी दुसऱ्या याच्यामध्ये अपोजिट विरोधक आहेत, तर यांना ते विकासाच्या मुद्द्यावर ते सांगतात की आम्हाला विकास करायचा, विकासाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका आहे. पण आज वरपासून तर खाली जर पाहिलं तर भाजप सरकारवर महागाई वाढली. हे सत्तेमध्ये येत असताना यांनी महागाई कमी करू, रोजगार उपलब्ध करू, जे काही असन 15 लाख देऊ, म्हणजे लोकांची दिशाभूल करून हे सत्तेत आले. लोकांनी 5 वर्ष त्यांचा अनुभव घेतला, त्याच्यानंतर ह्या 5 वर्षात नाही झालं तर पुढच्या 5 वर्षात मिळेल, पण त्यांनी ही काही दाखवलं नाही. पण आज सुशिक्षित वर्ग, शेतकरी वर्ग, शेतकऱ्यांना सुद्धा फसवलं आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू असं म्हटलं होतं, पण तेही झालं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आणि तरुण वर्गाचा आणि सर्वसामान्य लोकांचा हा भाजपच्या सरकारवर रोष आहे. हा येणारा म्हणजे की पंकजाताई असतील किंवा बजरंग असेल, त्या दोन्ही नेत्यावर नाराज नसताना पण या सरकारवर, भाजप सरकारवर नाराज, आणि हा रोष हा पंकजाताईला सहन करावा लागेल. ही अशी जनतेतून एक ही आतापर्यंत मराठा वर्ग असन किंवा वंजारी बांधव असून इतर समाज असन, हा कधीच म्हणले नाही की तुम्ही वंजारा असून. आज मराठ्यांनी त्यांना 25 वर्ष मराठाच लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यांना संसदेत पाठवलेलं आहे. असं काही नाही की, पण यांनी आत्ता एक नवीन फॅक्ट म्हणजे आरक्षण जर दिलं असतं तर हा मुद्दा मराठा आणि वंजारी हे बांधवाचं काही भांडण लागण्याचा संबंधच नव्हता. पण त्यांनी वेळेतच आरक्षण दिलं असतं, हा मुद्दा एवढा वरती गेला बी नसता. आणि अजून बी त्यांना एक चान्स आहे प्रदान केलं येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या पंकजाताई आहेत उमेदवार, त्यांना मराठा बांधवाचा विरोध नाहीये, पण पक्षाला विरोध असल्यामुळे त्यांना विरोध सहन करावा लागतो. हो, हा तोच आज म्हणजे पक्षावर नाराज आहे. आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत फक्त पक्षावरच नाराज आहेत, कारण की समोरच्या उमेदवारावर नाराजी नाही. त्याच्यामुळे हा उमेदवाराला याचा पक्षाला सहन म्हणजे उमेदवाराला सहन करण्याची वेळ आलेली. मोदी सरकारचं म्हणजे जे काही भाजप सरकार आहे, यांनी 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टीचं आपल्याला आश्वासन दिलं होतं की स्मार्ट सिटी तयार होणार,
भारतामध्ये, बरोबर, 100 स्मार्ट सिटी तयार होणार, 5000 एक डिजिटल गाव तयार होणार. आणि आता सरकारने या प्रचारामध्ये प्रत्येक गोष्टीला मोदी की गॅरंटी असं म्हटलंय. तर तुम्ही त्यांच्या गॅरंटीबद्दल काय सांगताल? आज आम्ही अनेक मान्यवरांचे भाषण ऐकले किंवा त्यांचं मनोगत ऐकलं, पण मोदीला मी एकाच शब्दात सांगू शकतो, मोदीला नाही म्हणायचं, मोदी साहेबांना सुरतेची जशी आपण लूट केली महाराष्ट्राने, त्याप्रमाणे आता मोदी साहेबांनी असंच धरलंय, फक्त महाराष्ट्र लुटायचा आणि गुजरातला न्यायचा, फक्त हाच फंडा चालू आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. महाराष्ट्रात जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं आणि जे विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावर ज्या काही कारवाया झाल्या, हे राजकीय नैतिकतेला धरून आहे की नाही, कसं काय वाटतं तुम्हाला? हे राजकीय हुकुमशाही आहे. आता सध्या समजा जे भ्रष्टाचारी आहेत यांच्या इकडे गेल्यानंतर एकदम ओके होतात, पण ह्या इकडे असल्यानंतर ते भ्रष्टाचारी, व तुम्हाला सरळ कळतं की तुम्ही चोरी केलेली आहे. सर्वसामान्य जनतेतला माणूस सांगतो हे चोर आहे, चोर तिथे गेला आहे, आणि तुमच्या देवळात गेल्यानंतर तुम्ही त्याला प्रसन्न होता. हे बरोबर नाही. हे लोक जाणून येत आणि त्यांच्या डोक्यात हे येणाऱ्या काळात त्यांना सोडणार नाहीत, आणि एक साथी सत्ता त्यांची येणार पण नाही. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी असं सांगितलं की देशामध्ये सरकार हे बहुमत येणार नाही, सरकारला 250च्या आसपास जागा मिळतील. आपलं काय मत? आता याच्यात ना एक हाती सत्ता मिळणार नाही, याच्यात 4 पायाचं 3 पायाचं तरी सरकार मिळून मिक्स सरकार येईल. त्यावेळेस माणसांना बी थोडं बरं वाटत नाही. एक हाती जर सत्ता आली तर हे भाजपमध्ये गेलेले यांना जेलमध्ये नेऊन टाकणार आहेत, आणि एक हाती सत्ता घ्यायचा त्यांचा प्लॅन आहे, दुसरं काही नाही. आपल्या बीडमध्ये जे काही खासदार होतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? बीडमध्ये आता येणाऱ्या खासदारांकडून आमच्या अपेक्षा आता इथून मागं होत्या, पण याच्यावर काय नाही, याच्यात काही झालं नाही. खासदाराकडून आतापर्यंत जोपर्यंत मुंडे साहेब होते त्यावेळेस असं वाटत होतं, मुंडे साहेब गेल्याच्या नंतर ह्या बीड जिल्ह्याचा काही विकास झालेला नाही, फक्त रेल्वेच्या नावाखाली फक्त हे चाललंय. आज आमच्या इथं समजा प्रकल्प असतील, समजा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आज आष्टी तालुका जर आमचा साठवण तलाव जर झाला तर नक्कीच आमचा आष्टी तालुका सुजलाम सुफलाम होईल. तुम्ही जरी म्हणले ना आमच्या घरी मत मागे आले ना, त्यावेळेस आम्हाला वेळ नसणार आहे काम म्हणजे तुम्ही मतदानावर यायला आणि तुमच्या सभा ऐकायला सुद्धा एवढी प्रगती होईल. पण आज तुमच्या मागे झेंडे घेऊन राहण्यासाठीच आम्हाला हे फक्त रेल्वेचं आश्वासन आहे. लोखंडीच आम्हाला गरम कानाला लावून चटके नाही बाजायचे. म्हणजे या रेल्वेत अजून एक सुद्धा का 10 रुपयाचा फायदा नाही, त्यांचा तर नाही पण आमचा बी नाही काही त्याच्यात. म्हणजे जे काही पायाभूत विकास प्रक्रिया असतात जाणीवपूर्वक मागे ठेवल्या जातात का, आणि त्याच मुद्द्यावर पुन्हा पुन्हा राजकारण केलं जात आहे का? त्याच मुद्द्यावर केलं जाते, कारण की इथं सुविधा काही नाहीत. इथं फक्त त्यांना जातीवर आणि फक्त नुसतं विकासाचे मुद्दे घेऊन याच्यावर त्याच्यावर राजकारण करायची. इथं भरपूर बीड जिल्ह्यामध्ये असे MIDC होण्यासारखे चान्स येतं. किती का मैदान पडलेले इथं, पाणी अडवा पाणी जुळायचे मोठाले प्रकल्प होऊ शकतात. इथं भरपूर जागा आहे, पण त्याच्यावर कोटींनी खर्च चालला. इथं एवढ्या फक्त साठवून तलावाच बजेट नाही, इतर ठिकाणी भरपूर कोटींनी खर्च चाललाय. पण याच्यावर तुम्ही नुसतं राजकारणासाठी तुम्ही ही प्रोजेक्ट आणलेले आहेत का? असे 10-10 वर्ष प्रोजेक्ट आले, त्याला टायमिंग आहे ना, हे 10 वर्षात पूर्ण व्हावं, 15 वर्षात व्हावं. असे 20-20 वर्ष जर प्रोजेक्ट चालले तुम्ही त्याच्यावर राजकारण करण्याचं, सर्वसामान्य माणूस कधी वरती येणार आहे? गरीबच राहणार आहे. आताच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून पैशाचा घोडेबाजार जास्त करण्यात आलाय? आता जर म्हणलं तर तसं बोलायला नाही पाहिजे, पण सध्या इथं आता आम्हालाच पक्षाचा रुपया नाही आला, पण आता आलाय पण त्या पक्षाचं नाव सांगू शकत नाही. म्हणजे निवडणुकीत झाला घोडेबाजार सत्ताधारी पक्षाकडून झाला. सत्ताधारी पक्षाकडून घोडे बाजार लगाम सगळं सोडून दिलं त्यांनी. बरोबर आणले, त्यांच्या घोड्याने आणले, काही टांग्याने आणले, काही केंडात घालून आणले, पण आणले. निवडणूक कसं काय बीडची परिस्थिती? बीडचं राजकारण खेळीमेळीचं झालं. लोकांनी ज्याला मतदान द्यायचंय त्याने अगोदर आपला उमेदवार फायनल केला, त्याच्यामुळे कुणी जर किती काही सांगितलं इकडे करा आणि तिकडे करा, की त्यांना लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचंय म्हणून त्यांनी अगोदर 15 दिवस लक्षात ठेवलं होतं मतदान कुठं करायचंय, त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. राजकारण्यांकडून जाणीवपूर्वकरित्या निवडणुकीला जातीय रंग आणला जातो का? जातीय रंग आणून त्यांनी तेढ निर्माण केली ना समाजामध्ये तेढ निर्माण केली. समाजाचा रोष कशा होता? सर्वसामान्य माणसाचा शासनावर रोष आहे, सत्ताधारी पक्षावे, बीजेपी सरकारवर आहे. बीजेपी सरकारने जेवढे 10 वर्ष आश्वासन दिले त्याच्यात त्यांनी काही केलं नाही. त्यांनी फक्त फसवे आश्वासन दिले आणि फक्त महाराष्ट्र लुटून फक्त सुरतला न्यायचा चाललाय त्यांचा, एवढाच प्लॅन आहे. रोजगार दिला नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही. आज आमच्याकडे एवढा तरुण वर्ग आहे, आज रस्त्यावर फिरवतोय, एवढा शिकलेला क्वालिफाईड आहे, काही बी शोध लावू शकतो. आणि त्यातली त्यात म्हणजे बीड मधला तर 1 नंबर.
ज्यावेळेस असा म्हणजे जाती सलोखा बिघडून एक समाजामध्ये एक गढूळ वातावरण तयार होतं त्यावेळेस जे काही उच्च लोक असतात म्हणजे राजकारणी यांना काही फरक पडत नाही, पण याचा फटका हा सामान्य लोकांना बसतो. तर याचा काय फटका बसू शकतो बरं एक सामान्य लोकांना? आता जे राजकारण करतात हे सर्वसामान्य लोकांच्या जीवावर करतात. जो सुशिक्षित याच्या समजतोय हा तो त्याच्या कामाच्या याच्यात व्यस्त आहे, पण हे सर्वसामान्य माणसं यांना जातीचं राजकारण एकामेकात तेढ निर्माण करण्यात येते आणि त्यांचं राजकारण ह्याच्यावरच पुढे चाललेलं आहे. पण आज असं समजून घेतलं, इथून मागही असंच केलं, हिंदू मुस्लिम लावून दिलं, आता वंजारा आणि मराठा बांधवांची लावून दिली. हे लोक समजून घेणार आहेत. मुळात ह्या हा तेढ निर्माण होऊ शकत नाही, कारण की समजूत माणसं येतं की राजकारणाच्या हिशोबाने असं काही पुढे होणार नाही, पण निर्माण करायचा प्रयत्न करते. उमेदवार नेमका कसा असला पाहिजे? उमेदवार असा असावा की सर्वसामान्य आपल्या तालुक्यामध्ये काय हवंय काय नाही, जिल्ह्यामध्ये जे काय प्रोजेक्ट असावं, आपल्या इथं लोकसंख्या तरुण वर्गाची किती, आपल्या इथं रोजगार किती उपलब्ध झाला पाहिजे, ओलिताखाली किती पाणी येईल, आपला शेतकरी कसा सुजलाम सुफलाम होईल आणि शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळेल, अशा योजना जर राबल्या तर नक्कीच आहे ना शेतकरी त्या उमेदवाराला डोक्यात घेऊन नसल्याशिवाय राहणार. सध्या देशात काही लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, तर बाबा मला सांगा, ह्या लोकसभेच्या निवडणुका नेमकं कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे? तसं बघितलं तर देशाच्या विकासावर निवडणुका झाल्या पाहिजेत. जर देश विकासाच्या प्रगतीकडे जर गेला तर त्या निवडणुकीला अर्थ आहे, नाही तर जर नुसतेच गप्पा आणले तर मग त्याला काय अर्थ आहे. असं म्हणजे प्रत्येक घटकापर्यंत त्याचा म्हणजे लाभ गेला पाहिजे. काही गोष्टी सरकारने खूप चांगल्या केल्या. समजा 600 रुपये 1200 रुपये पगार चालू केले, समजा बाकीच्यांना कुणाला आणखीन शेतकऱ्याला पैसे चालू केले, 1500 मानधन देतात. पण काही गोष्टी त्यांच्या खूप चुकलेल्या आहेत. त्यावेळी कांद्यासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्याचा किती जर कांदे खाणाऱ्यांनी जर विचार केला ना, खाताना ते कांदा ठोकून टाकते. इतक्या बऱ्या आम्हाला त्याला कांद्याला हात लावा लागतो, इतकी आर्थिक म्हणजे इतकी बेकार परिस्थिती. 12,000 एकर कांदे लावायला घेतात, 12,000 रुपये कांदे उपटायला आणि काटून द्यायला घेतात. भुसाऱ्यात टाकायचं वेगळंच, गोवाने भरायच्या वेगळ्याचा, आणि खाली आणि ते गोवानेवाल्याला गेले का ती गोणी 40 रुपयाची गोणी, आणि बाजारात गेलं निलावाकडे गेले का किती करतात, 15 रुपये 12 रुपये 18 रुपये बस झाले घरू. आणि या असे म्हणल्यावर देशाची काय विकास होणार नाही. खाली आता शेतकऱ्याकडे मुळात लक्ष देण्याची गरज आहे. ज्या वेळेला 300 रुपये सोनं होतं त्यावेळेला 150 रुपये ज्वारी होती, 150 रुपये क्विंटल. आजची परिस्थिती बघितली तर 70,000 रुपये सोनं झालंय. मग त्याच्या जर निमपट बघितलं तर आता 35,000 रुपये क्विंटल ज्वारी पाहिजे होती. म्हणजे त्या मूल्यांकनाच्या गोष्टी जर बघितलं, पण तसं घडत नाही ना. हे सगळे राजकीय लोक शहरी लोकांचं गुलाम झाल्यासारखे येतं की ते त्यांच्याकडेच सगळं. बाबा आता कांद्याची निर्यात का बंद केली, कांदा वाढला, शहरातल्या लोकांना महाग झाला, तर मग ती आपल्याला मतदान करणार नाहीत म्हणून त्यांनी निर्यात बंद केली आणि झालं शेतकऱ्याच्या लागला गोडा. तर सगळ्या विकासावर त्यांनी सर्व दृष्टिकोन करून सगळ्याला सारखा न्याय दिला पाहिजे. अनेक लई गोष्टी आहेत त्या करण्यासारख्या की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही तर तसं बघितलं तर आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते, आम्हाला काय कुणाचं देणं घेणं नाही. पण मी ज्या वेळेला 2002ला तिकडे याला गेलो साताऱ्याला कामाला, त्यावेळेला मी पाहिलं शरद पवार साहेबांनी 16,000 कोटी रुपयाचे 4 प्रोजेक्ट आणले. त्या सगळ्या राज्याने जाऊन बघावं ते प्रोजेक्ट. जानाई, जोखाई, तकारी आणि हे टेंबू असे 4 प्रकार 16,000 कोटीचा. तर त्या 16,000 कोटीमध्ये त्यांनी काय केलं होतं, कृष्णा कोयना नदी अडवली आणि इकडं याला पाणी काढलं वाळवा तालुक्यात. तर आज बी जाऊन बघितलं पाहिजे त्या लोकांनी की 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. ज्या वेळेला मी सरपंच झालो त्यावेळेला आमची इथे ग्रामसभा होती आष्टीला. त्या ग्रामसभेमध्ये मी सांगितलं की म्हणलं आपल्याला फक्त एकच पर्याय की पाणी उचलून आणून रोडागिरीच्या डोंगरावर टाकणे आणि तिथून पाणी आपल्या अख्ख्या तालुक्याला जाते. आणि सगळे लोक हसले, ते म्हणले हे काही सांगतंय. पण म्हणजे ज्यांनी कधी खाल्लंच नाही, समजावं एखाद्याने, समजावं एखादी गोष्ट समजावं, तंबाटे खाल्लेच नाही त्याला काय माहिती कसं लागत येते. ज्यांनी जी गोष्ट बघितली नाही तो हसणार. पण आज अशी परिस्थिती आहे की तिथून पाणी आणणं हे चिवा बी नाही,
पण ह्या जिल्ह्यामध्ये ह्या मराठवाड्यामध्ये तितक्या ताकदीचा सशक्त पुढारी होईना, आणि तितक्या ताकदीचा पुढारी व्हायला गेला की मागे उडत की तो आपटतो की पुन्हा तेवढी ताकद लागत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे लोक जुने विचाराचे येतं आणि 20-25 वर्ष झाले ते एक आमदार आहे, मंत्री आहे, कॅबिनेट अर्थमंत्री येतं. अहो दरबारीला अजितदादा अर्थमंत्री आहे, पैसा कोणीकडे जाणार आहे? अहो आपलं पोरगण दुसऱ्याचं पोरग उभं असलं तर आपण पुढं खोकडचा ऊस आपल्या पोराला देतो आणि वाढ दुसऱ्याला देतो. मग वाढताना ते त्यांच्याकडेच घेणार आहेत ना, का आपल्याला देणार आहेत? त्याच्यामुळे ज्या वेळेला इकडचे सशक्त पुढारी होते हे सगळे एक विचाराने येते तेव्हा कुठेतरी काहीतरी झालं तर होईल. पण पाण्याचा मात्र जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तसं तर केंद्राने अटलजीचं स्वप्न साकार करायचं असेल त्यांना तर त्यांनी नदी जोड प्रकल्प करून अख्ख्या भारतात पाणी आणलं पाहिजे जोडून, मग मात्र कुठेतरी काहीतरी होईल. पण मला काय तसं काय वाटत नाही. हे काय एडीन बिडीन काय नोंद हे बरोबर नाही. फडणवीस साहेबाचं सुद्धा आपल्याला काम पसंत नाही, हे काम बरोबर करीत नाहीत ते. त्यांनी सुद्धा सच्चाच मूर्तीने काम केलं पाहिजे, उच्चारण केलं पाहिजे. अहो यांची मुलाखत ऐकली मी, कोणाची? गडकरी साहेबाची. अहो त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन घराघरात जाऊन बॅनर फोटो चिकटले, ते तळागाळातले कार्यकर्ते. त्यांनी असं नाही केलं 10 जण आले एक कठीण चलन झाला आमचा पक्ष. अहो त्यांनी पक्ष वाढवला, तळागाळापर्यंत गेले, लोकांपर्यंत विचार पोहोचले आणि विचार पोहोचून ते आज इथपर्यंत आलेत. 2 खासदार होते आणि त्या 2 खासदार होते इथवर आलेत. जर अटलजीच्या मनात आलं असतं तर एका मताहून सरकार पडलं त्यांचं त्यावेळेला लोकसभेचं. अहो त्यांनी एक काय 500 खासदार विकत घेतले असते, त्यांची एवढी ताकद होती. केलं का त्यांनी? तसं नाही केलं. त्यांनी एका मतावरचं सरकार पडून दिलं, पण त्यांनी अशी फोडाफोडी नाही केली. हे सब चुकीचं, हे लोकांना रुचत नाही आणि हे केलं नाही पाहिजे. अटलजींनी ज्यावेळेस गुजरातमध्ये दंगल झाली त्यावेळेस मोदींना एक संदेश पाठवला होता. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आपण जरी सत्ताधारी असलो तरी पण आपण एक राजनैतिक पाळला पाहिजे. तसं या सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजनैतिक पाळलाय का? राजनैतिक पाळत नाहीत, काय नाही. आता आमचं तर आम्हाला फक्त आमचा सुरेश दस पक्ष आहे, आम्हाला काय पक्ष भिक्ष नाही, आम्ही कुणालाच मानत नाही. आमचा अन्न पक्ष आहे, आम्हाला बाकीचं देणं घेणं नाही. पण परिस्थिती अशी की ती धरते तर सोडते न ती काय म्हणते चावते, तशातली गोष्ट आहे. तशी परिस्थिती आहे सध्याच्या परिस्थिती. त्याच्यामुळं ह्या इकडं जरा थोडी वातावरण राजकारणातलं बिघडीचं झालेलं आहे. हे नीटनेटकं व्हायचं असेल तर त्यांनी समज घेतली पाहिजे. तुम्हाला अजून एक प्रश्न आहे. तुम्ही भाजपचं काही दिवसापूर्वी म्हणजे पूर्वीचं काम केलेलं आहे म्हणून प्रश्न आहे, नवीन भाजपनी जुन्या भाजपच्या नेत्यावरती अन्याय केलाय का? तसं इतक्या खोलातलं काय आपल्याला नाही सांगता यायचं. पण काय झालंय समजावं, आता अनेक लोक त्यांनी घेतले आपल्या इकडे आमच्या बीजेपी पक्षामध्ये. घेतल्याच्या नंतर काय झालं, आता जो पाहिला होता तो ज्याने तळागाळात काम केलंय त्याला घेतल्यामुळे त्याला तिकीट द्यावं लागलं ना, की घे तुम्हाला तिकीट. मागचे राहिले त्याच्याच खाली. म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात अन्याय झालाय त्याच्यावर, असं थोडे. आता मला सांगा, अशोक चव्हाण आणि खासदार तिथला मूळ पक्षाचं काय, तिथल्या लोकांचं काय? अहो मग हीच तर गुतगुती आहे ना सगळी. काय चाललंय काय मग हे तिकडून येते. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यात सापडले आणि आदर्श घोटाळ्यातून त्यांना लावला माग तंबू की अशोकराव चव्हाण लगेच पळाले, तिकडे गेले. अशोकराव चव्हाण सगळ्यात ज्यादा श्रेष्ठ माणूस होता. त्यांनी जर खरंच जर काम करायचं होतं ना, अरे त्यांनी बापाचा शब्द तरी पाळायला पाहिजे होता. खरंच शंकरराव चव्हाण माणूस होता. त्या माणसाला मानलं पाहिजे. त्या माणसाने अख्खी पश्चिम महाराष्ट्रातली जमीन घातली, मराठवाड्याला पाणी आणलं. आज जायकवाडीचं धरण आहे ना, 40 गाव उठले तिकडचे आणि पाणी मराठवाड्याला आलं. असा तो दूरदृष्टीचा नेता होता. त्यांनी असं इतक्या चांगल्या पद्धतीत काम करत होतं. ज्याला हे बघा हे कसं झालं, असलं काम नसतं. हे फार दिवस टिकत नसतं. आज काय जे राजकारण होते ह्या राजकीय लोकांना तुम्ही एक त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? तुम्ही कोणत्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे? काय नाही बोल, त्यांनी सरळ सरळ राजकारण केलं पाहिजे. हे असे फोडे हे ते हे तर राजकारणात तर पहिल्यापासून हे चलतच आलेलं आहे. कारण कसं आहे, चाणक्याने बी राज्य केलं, चाणक्याने ह्याच पद्धतीने राज्य केलं. पण त्यांच्याकडे थोडीफार तरी न्यायनीती होती. ज्या वेळेला चाणक्याची आई ज्या अंधाऱ्या कोठडीत बसली होती ती स्वयंपाक करत होती, आणि त्याच्या आईने विचारलं काय झालं, ती भाकरीचा पापुडा खात होता. ती म्हणली तू असं करून तू राज्य करता येत नसतं तुला. म्हणली वरून नसतं शिरावं लागत, खालून शिरावं लागत असतं.
तिने त्यावेळेस चाणक्याला सांगितलं, त्यावेळेस त्या चाणक्याने आणि चंद्रगुप्त मौर्याने तेव्हापासून लढाई सुरू केली आणि शेवटापासून म्हणून ते शेवटापर्यंत त्यांचं राज्य आलं. म्हणून त्याला धनानंद सारख्या माणसाला पराभूत करता आलं. हे दुसऱ्या तिसऱ्याचं काम नाही. तसंच यांनी सुद्धा तळापासून काम केलं पाहिजे. हे 12 बलोते जमा झाले आणि कुणाचंच काय नाही, आता काय करायचं असं नाही पाहिजे. आता खरं बघितलं ना, तसं बघितलं तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की अत्यंत पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे आणि तो प्रश्न सुटला तर थोड्या बहुत तालुक्यामध्ये आष्टीमध्ये त्याचा थोडाफार परिणाम होणार आहे, बरं होणार आहे म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात. पण असा एखादा माणूस जन्माला आला पाहिजे हिरा की त्यांनी MIDC सारखे प्रोजेक्ट आणले पाहिजेत. MIDC आणली पाहिजे त्यांनी. MIDC जर आणली तर आमच्या इथलचे 4 लोक तिथं कामाला लागणार आहेत आणि ते जर लोक जर नाही कामाला लागले तर मग उपयोग काय त्याचा? उपयोग काय तुमचा? अजून एवढ्या मोठ्या ह्याच्यात अजून पुढेच MIDC दिसना. आमच्या इथे एक तालुक्यात आणली MIDC, त्या तिकडे कुठं काय ते बोन यायच्या माळापाशी कोणतरी एकटाच चलित होते MIDC. त्याला काय पत्त्या नाही, कोण चलित काय करते त्याला माहित बी नाही, काहीच नाही. म्हणजे MIDC ही सुद्धा बहुतेक लोकांना माहित नाही. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर विकासासाठी MIDC सारखा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या इतकी वाईट दुर्दैवी गोष्ट आहे, ह्या जिल्ह्यामध्ये एकही सुशिक्षित बेकाराला आणि शेतकऱ्याला एकही बँक दारात उभा करीत नाही. तुम्ही कोण कर्ज मंजूर आणा, अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून आणा, नाही तर अण्णा पाटलाकडून आणा, नाहीतर कोण आणा तुम्ही, एकही बँक त्याला काचराच्या कागदात फेकून देते आणि एकच सुद्धा काम नाही करीत बँकवाले, कोणाच करीत नाहीत. मग स्पष्ट आरोप आहे आणि याला सरकार जबाबदारी. आमच्या काळामध्ये राहू 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये विहिरीसाठी पाईपलाईनसाठी कर्ज देत होते. आज ह्या बँका फक्त 50,000 रुपयावर सगळा बोजा टाकतात आणि पीक कर्ज देतात आणि ते बी आज घेतात आणि 6 महिन्यांनी देतात. हे आमचंच बघायचं सेंट्रल बँकेचं आधार उभी करीत नाही. ते इतकी वाईट परिस्थिती चाललेली आहे. त्याच्यामुळं याला वालीच ना भाऊ कोणाला, सुशिक्षित बेकाराला बी नाही आणि शेतकऱ्याला बी नाही. बरं का, याला 2 बाजू आहेत. कशाला? तुमच्याकडे क्वालिटी असली तुमच्या मागं पोरी लागतात ना राहू. तुमच्यापाशी क्वालिटी तुलाच खायला नाही म्हणलं ती पोरगी काय घालायली कायच्याकडे, काय जग मारायली. तुझ्याकडे 2-5 रुपये असून दे, तू चांगला सुशिक्षित कोणचा चांगला नोकरीवाला सर्व्हिसवाला पोरगा कोणचा बिगर लग्नाचा राहत नाही. पण त्याला कारण बी आहे ना, त्याला बी धंदा नाही, काय करेन तो तरी. धंदा नसल्या कारणाने त्याची सुद्धा बेकार परिस्थिती झाली. आज 30, 32, 35, 40 वर्षाचे पोर आहेत बिगर लग्नाचे, काय करते ते. ह्याच पोराला जर इथं जर काम असतं तर हे पोरं लागले असते ना कामाला कुठं जर. हो डॉक्टर, MIDCचा ऊत आलाय राव प्रोजेक्टला, MIDC काय घेऊन घेतले. आपल्याकडे नेहरू युवा केंद्र आहे, ते प्रशिक्षण देते, ते सगळं करते. पण बँकच एक दारात उभा करीत नाही, कोणच्याच माणसाला नाही, बचत गटाला नाही, कोणालाच नाही, काहीच नाही. त्या थापा आणि ते दंड खुलून देत नाही ते कर्ज कोणालाच. आता हे कसं आहे, याचा हा मतदारसंघ आहे ना भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही इथून मुंबई इतकाच म्हणायचं, 300-350 किलोमीटर आहे. इथे आपल्या शेजारचं काय चाललंय कळत नाही. आम्ही हाणतो फंट्या. आमचे विरोधक म्हणतात नाही बजरंग बाप्पाच येणार आहे, काही आमचे लोक म्हणतात नाही पंकजाच येणार आहे. पण खरं वास्तव्य कोणालाही सांगता येणार नाही. हिम्मत पेटीत बंद झालेले आणि आता उद्या 4 तारखेला कळणारच काय होणार आहे ते. थोडे बहुत कसं होतं, हे गडकरी साहेबामुळं जरा बऱ्यापैकी लोकांनी रस्ते बिस्ते झाले, त्याच्यावर बरे केले बा लोकांनी, नाही तर बाकी काय यांचं काय नव्हतं. राजकारणात सध्या पैशाचा होत असलेला घोडे बाजार, त्यामुळं तरुणांच्या वाटा राजकारणामध्ये येण्याच्या बंद होतील, याबद्दल आपलं काय मत आहे? हे सरासरी चुकीचं आहे. पैसा वगैरे पॉलिटिक्स मध्ये आणला नाही पाहिजे आणि जनतेची दिशाभूल केली नाही पाहिजे. आणि काय होतं, तरुण वर्ग पैशाच्या अभावी व्यसनधीन होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्या कुठेतरी आला पाहिजे. आपल्या मतदारसंघात अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असा काही एखादा उद्योग वगैरे आहे का? असा तर उद्योग अद्यापही बीड मतदारसंघात कुठंच पाहायला भेटत नाही. पण यदा कदाचित जर नवनिर्वाचित कोणी लोकसभेला
नवीन उमेदवार वगैरे आला तर ते विचार करतील याच्यावर असं मला वाटतंय. अशी तुमची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. खासदार कोण होते बीडमध्ये? सध्याचं वारं बघतात तर बजरंग बाप्पा सोनवणे असा जनतेचा या ठिकाणी कल दिसतोय. आता बघू 4 तारखेला होतंय काय. सरकारच्या ध्येय धोरण आणि कारभाराबद्दल काय मत आहे आपलं? सरासर सर्वसामान्यांचा सगळ्यात तोटा होतो या सरकारमुळे. आणि आमच्या बीडमध्ये खासदार निधीतलं एकही काम नाही. आमच्या खासदार गावात प्रत्येक गावात कोणत्याच खासदार निधीचं काम नाही आमच्या गावामध्ये. हे सगळं जे आता खासदारकीची जेवढी निवडणूक झालेली आहे ती सगळी दमदाटीचं राजकारण झालेलं आहे बीडमध्ये. पैशाचा वापर आणि दमदाटीचं राजकारण. बजरंग बाप्पा निवडून तर येणारच आहेत, पण पंकजाताई जर आल्या तर त्या फक्त दमदाटीच्या राजकारणामुळे येणार. ती पण परळीमधून निवडून येणार. बीड जिल्ह्यामध्ये असं कोणताही मोठा विशेष उद्योग नाहीये. तर गेल्या एवढ्या दिवसामध्ये बीडला उद्योग का झाला नसावा बरं? उद्योग धंदाच नाही. हवेला बीडमध्ये गेलं ना तर कित्येक वर्षापासून ती MIDCचा प्रकल्प टाकलेला आहे. तिथं धड शेतकऱ्यांना शेती पण करता येणार आणि धड MIDC पण व्हाय ना. तिथं सगळेच ठप कारभारच भांगार झालाय सगळा बीड जिल्ह्यात. इथं प्रभावी उमेदवार बजरंग बाप्पा करू शकतो विकास फक्त. आणि ती पण पंकजाताई आल्या तर दमदाटीच्या राजकारणावरच येऊ शकतात निवडून. इथं पुरेपूर पैशाचा त्याचा वापर, साम दंडभेद सगळ्याचा वापर झालेला. काही बोगस मतदानाचा प्रकार घडले ते इकडं? भरपूर. आमच्या तालुक्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये तर खूप प्रकार झालेले आहेत. परळीकडल्या साईडला तर लय झाले. ते बबंगीते म्हणून नेता आहे, त्याच्या गोळीबार झाला अक्षरशः मतदानाच्या दिवशी बुथवर. एवढ्या दमदाटीचं राजकारण, खालच्या पातळीचं राजकारण झालेलं आहे. हे राजकारण लोकशाहीसाठी कसं वाटतं तुम्हाला? हे लोकशाही संपुष्टात येणं असे नाही. लोकशाही राहणार नाही. संजय मुंडेंनी पुरेपूर दमदाटीचं राजकारण केलेलं आहे परळीगड साईडला. सध्या महाराष्ट्रात जी काही राजकारणाची फोडाफोड झालेली आहे बरोबर, तर या फोडाफोडच्या राजकारणाबद्दल आपलं काय विचार आहे आपला? फोडाफोडीचं प्रत्येक पक्षात 2-2 विलिनीकरण झाले. याच्यात सगळे एकच माणसाची चुकी आहे. आता ते नाव नाही घेऊ शकत ना. ते आमच्या मागं पण ईडी लावू शकतात ना. सर्वसामान्य माणूस आहेत आम्ही, त्यामुळं नाही नाव घेऊ शकत. लावलं तरी काय आपल्याकडे आला? अरे ईडी नाही लावले तरी बी इथं आता आम्ही रस्ता रोको केला. पोलिसांनी 15 मिनिटं म्हणले की आरक्षणासाठी तुम्ही रस्ता रोको करू शकता. त्यांनी 15 मिनिटं आम्हाला परमिशन पण दिली. आणि नंतर परमिशन झाल्याच्या नंतर 4-5 दिवसानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. 5 दिवसानंतर त्यांना नोटीस येऊन पोलिसांनी दिल्या. 10 दिवसानंतर एवढं गलिच्छ राजकारण चालू आहे. प्रशासन नेमकं कोणाच्या दबावात काम करतंय का? दबाव खालीच काम करतंय ना. सरळ स्पष्ट आहे ना. इथं आता रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्याच्या नंतर 5 दिवसांनी लोकांवर गुन्हे दाखल झाले. म्हणजे आता दबाव खालीच आहे ना. जर करायचे होते तर जागेवर करायचे ना. मग रस्ता रोको कशाला केला असता लोकांनी? आता हे तर लोकशाहीत अधिकार आहे आपल्याला आंदोलन करणे. इथं तुम्हाला वाटतं का लोकशाही धोक्यात आहे आज? लोकशाही पुरेपूर धोक्यात आहे. तिथं सगळं राजकारण दमदाटीचं झालेलं आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राजकारण दमदाटीचं झालेलं आहे. नगरमध्ये पण पुरेपूर पैशाचा वापर झालेला आहे. बरं, तुम्हाला एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की राजकारण कोणत्या मुद्द्यावर झालं पाहिजे? विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालेलं. बीडमध्ये विकासाचा मुद्दाच नाही. काही नाही. विकासच नाही. कोणत्या मुद्द्यावर झालं इलेक्शन? ही जातीच्या विषयावर झालेलं इलेक्शन इथं आपल्या इथलं बीडचं. काय वाटतं तुम्हाला असे जातीचे मुद्दे राजकारण करून आपण जरा राजकारण केलं नेत्यांनी तर हे असे नेते जिल्ह्याला म्हणा देशाला पुढे नेऊ शकतात का? आतापर्यंत भाजप सरकार हे जातीचा आणि त्याचाच फायदा घेऊन निवडून आलेला आहे. प्रत्येक राज्यात उत्तर प्रदेशमध्ये तीच वागा. प्रत्येक हिंदू मुस्लिमांचा वाद लावून हे राजकारण केले जाते. प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात प्रत्येक जातीवर विषय तो निवडून येते. विकासाचा मुद्दा काहीही नाही. बीड जिल्ह्यात आता काही दिवसानंतर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ती काही दिवसांनी राहणार नाही. गुजरात होणार. राहणारच नाही. काय राहिले मुंबईमध्ये?
काहीच राहिलं नाही. कपड्याचे कारखाने तेवढीच राहिली फक्त मुंबईमध्ये. काय राहिले दुसरं? आता मिल्कची ही होती ती पण तिकडे गेली. महानंदा डेअरी ती गेली ना. हा, काय राहिलं? उद्योगधंदे काय राहिले मुंबईमध्ये? आपलं काय अपेक्षा आहे आपल्या सरकारकडून आपल्याला? तसं जर खरं पाहिलं तर अपेक्षा हे सर्वसामान्यांच्या अपेक्षाच काय असतात. कुठं पिकाला भाव भेटणं, दुधाला भाव भेटणं, त्याच्यानंतर तुरीला भाव भेटणं, कापसाला भाव भेटणं, ह्याच सर्वसामान्य अपेक्षा शेतकऱ्याकडून असतात. पण या सरकारकडून काय म्हणजे भेटलं नाही. तुरीला भाव नाही भेटला, कापसाला भाव नाही भेटला आणि दुधाला तर भाव नाहीच आहे. आज जर तसं पाहायला गेलं तर पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपये आणि दुधाचा भाव 26 रुपये. म्हणजे पाण्याच्या किमती सकट हे जर दूध विकत नसेल तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? काहीतरी 5% अनुदान तुम्हाला काही भेटलं की इकडं? अहो देऊ म्हणले पण दिलं नाही ना. भेटलं पण नाही कोणाला. कोणालाच भेटलं नाही. भेटलं नाही आणखी कोणाला. नगर जिल्ह्यात भेटलं की इकडं? तिकडं भेटलं असेल पण इकडं तर काय कोणाला भेटलं नाही आणखी. निवडणुकीचा पैसा भेटला. आता निवडणुकीचा पैसा आहे तर दरवर्षी सारखं होतोयच ना, येतोयच. आपण एक तरुण सहकारी आहेत म्हणून त्यांना एक प्रश्न विचारू की जे काही निवडणुकीत पैशाचा घोडे बाजार होतोय, ह्या पैशाच्या घोडे बाजारामुळं तरुण जे काही राजकारणाकडे वळू पाहत आहेत त्यांची वाट बंद केली जाईल, बरोबर ना? तर तुमचं काय मत आहे त्या घोडे बाजाराबद्दल पैशाच्या? एक तर पैसा घेतला पण नाही पाहिजे आणि दिला पण नाही पाहिजे. कारण की आपण हे मतदान करतो त्यासाठी मग पैसा घेतला पण नाही पाहिजे आणि त्यांनी पण नाही दिला पाहिजे. याच्यासाठी फक्त विकास करणं गरजेचं आहे. कारण की पैसा दिला म्हणजे विकास होत नाही. त्यासाठी पैसा देणं घेणं हे बंद केलं पाहिजे आणि विकासाचा थोडासा मार्ग धरला पाहिजे, विकास केला पाहिजे. आता बीडमध्ये जे काही लोकसभेची निवडणूक पार पडली आहे, जे येणारे कोणी खासदार असतील त्यांच्याकडे तुमच्या एक मतदार म्हणा किंवा एक गावचे प्रथम नागरिक म्हणा या नात्याने तुमची काय मागणी असते? आता आमच्या गावाला पिण्याच्या प्रश्नाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न जरा गंभीर होता. तर आम्हाला जलजीवन आमच्या गावात झालेलं आहे. त्याच्यामुळे तो एक प्रश्न आमचा सुटलाय ना. आणि उर्वरित शेतीसाठी पाणी पाहिजे तर खोंटेफळचा तलाव होणं आम्हाला गरजेचं आहे. या तलावाची मागणी कधीपासून आहे? आता ह्या तलावाच्या मागण्यासाठी आमचे नेते पळत दिवसापासून पळत येत, पण आता 20 वर्ष झालं पळत येते. आता काय होतंय काय माहित. शासनाने थोडं आमच्या तलावाकडे लक्ष दिलं पाहिजे. खुंटेफळ तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे सरकार तुमच्या या मागणीची गंभीरतेने दखल घेईल म्हणून? हो वाटतंय ना. मग 20 वर्षाचा कालावधी कसं काय लोटला? मग आता ही सरकार ही आलं की ती जातंय, ती आलं की ही होतंय. याच्यात दिवस गेले जरा जास्त. गेल्या भाजपच्या 10 वर्षाचं जे काही सरकार आहे या सरकारच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात का? हो चांगलं काम चाललंय. मोदी साहेब चांगलं काम करतात ना. त्यांची आता शेतकऱ्यांना 2000 रुपये भेटतील. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि भेटणारे 2000 रुपये 6000 रुपये असतील याचा ताळमेळ बसतो का? नाही ना बस. शेतीतून आता पैसे किती होते, शेतीतून जेवढं खर्च जातोय म्हणजे उत्पन्न निघतंय तेवढा खर्चातच जाते. पण चला बा मग ते कमीत कमी 2000 किराणा तरी भागतोय. पण मग काय म्हणले? गॅस येतो 2000 सांगा होतं. हा गॅस येतो का? आता गॅस 1100 रुपयाला टाकी ना. 2000 कशाला लागते? भाजप सरकार या सरकारच्या कारभारावरती आपण समाधानी आहात का? हो समाधानी असण्याचं काय कारण म्हणजे? हो समाधानी असण्याचं कारण एक हे, आता 4 वर्षापूर्वी गॅसची टाकी समजा 500 रुपयाला होती, आता 1100ला झाली. ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी लोकांनी शेती घेतली, जागा घेतल्या, मग आता हे वाढून चिकित ना, ते थोडीच कमी याच्यात देतात का? तुमची प्रॉपर्टी आहे ना, ज्यावेळेस तुम्ही 1 एकर जमीन घेतली 10 वर्षांनी तुम्हाला डबल पैसे घेऊ वाटते. मग गॅस वाढ मग काय झालं? पण आता तुम्ही सांगितलं की 5 वर्षापूर्वी 500 रुपयाला टाकी होती पण आज 1100 रुपयाला आहे. 10 वर्ष झाले नाही पण 5 वर्षात दुप्पट भाव वाढलाय ना. 5 वर्षात जमिनीचे भाव बी दुप्पट होतेत ना. भारताची जी अर्थव्यवस्था म्हणजे 5व्या क्रमांकावरती ती एक पहिल्या क्रमांकावर जरी आली तरी पण फायदा होईल का आपल्याला? आता कसं आहे, आम्ही सर्वसामान्य शेतकरी येतो. हे अर्थव्यवस्था हे ते आम्हाला लय उच्च हे असलं काय कळत नाही. आपलं आम्ही अडाणी माणसं येतात. बरं देशामध्ये सध्या कोणती सरकार येईल मग? येईल ना भाजप बहुमत? हो
पण काल पृथ्वीराज चव्हाण तर म्हटलं की सरकार बहुमत येणार नाही. येईल येईल, चांगलं काम आहे किती त्यांचं. मदत येईल? आता किती मदत येईल मला काय सांगता येईल. म्हणजे काय किती सीट येतील? 400 येतील का? आता ते 350 मोदी चांगला गडी आहे, काम करतोय, देशाला त्याची गरज आहे, येणं बी गरजेचं आहे तो. त्याच्यामुळे आम्ही मतदान त्यालाच केलंय. मोदी सरकारच्या काळातले कोणते 4 कामं सांगा? हा, कोणते 4 कामं चांगली? प्रधानमंत्री आवास योजना आहे, राम मंदिर. अजून राम मंदिराचं 1 नंबर काम करून दाखवली, मग कोणाला करता नाही आली ती. शिवाजी अजून? उद्घाटन केलंय. आणि ते 370 कलम काश्मीर मधलं हटवलं, इथून मागं हटवलं का कोणी? नाही हटवलं ना. अजून त्याच्यानंतर पण 370 कलम हटवल्याच्या नंतर तिथल्या काश्मीरी पंडितांची जी काही संघटना आणि काश्मीरी पंडित आहेत त्यांना काही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी 23 जानेवारी 2024 रोजी काँग्रेसमध्ये विलीन केली त्यांची संघटना. मग तुम्ही जर म्हणत असाल तर की त्याचा फायदा होत झालाय, पण मुळात तिथले जे रहिवासी आहेत त्यांनाच फायदा झाला नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केलं. याबद्दल आपलं मत काय? हे कसं असतं, फायदा जरी झाला तरी बी सगळ्यांना ती पटत नसतात गोष्टी. एक गाव आहे समजा, गावात समजा काही नवीन योजना जरी झाली, ह्या चेअरने जर केली तर चेअरला पटत नसते, त्याच्यामुळे त्याच्यात काही एवढं विशेष नाही. मग आता ते झाला गावचा विषय, पण तो जर फायदा तिथला भाजप सरकारला झाला असता, भाजपला झाला असता, तर भाजपने तिथं आज किमान 6 सीटापैकी 1 तरी सीट उभा केला असतं, पण भाजपने तिथं आज एकही सीट उभा केलं नाही ना. त्यांना वाटलं असं काय अडी अडचण, त्याच्यामुळे नसं केलं. मग आता तुम्हाला तर असं वाटतं फायदा झाला असेल, पण सरकारची काय म्हणणं? आता आपण काय सांगणार सरकारचं काय तसं. आणि तिथं भाजपच्या कोणत्या मित्र पक्षाचा पण उमेदवार उभा नाही. त्यांनी म्हणजे जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरसाठी काम करून सुद्धा सपशेल माघारी घेतलेली आहे. याबद्दल काय आपलं? मग त्यांना काही अडचणी वाटल्या असत्या ना, की या मुद्द्यावर जर मुद्दा उचलून धरल्यानंतर बाकीच्या समाजाचे लोक मतदान नाही करणार, असं नाही तसं नाही, त्याच्यामुळं. बरं, आता जे काही सरकार येईल त्या सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय असतील? मी म्हटलं ना, मग आमच्या सरकारकडे एकच अपेक्षा आहे की आमचा खुंटेफळ तलाव झाला पाहिजे शेतकऱ्याचा भाव. आणि शेतकऱ्याच्या पिकांना भाव भेटला पाहिजे, बाकी काय. म्हणजे चालू सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या बाजाराला भाव मिळाला नाही असं मत तुमचं? आता सध्या भाऊ समजा यांनी आता हे जे कांद्या पिकाचा प्रश्न होता आणि त्यामध्ये समजा ही निर्यात बंद चालू झाली, ह्या बाबतीत थोडी अडचण आलीच ना. इथेनॉलला सरकारने आतापर्यंत निर्यात आणि जे काही पेट्रोल कंपन्या आहेत त्यांना परमिशन दिली होती. तुम्ही आजच्या पेपरला बातमी वाचा, फक्त आज बाबामध्ये सरकारने परमिशन दिली. म्हणजे एवढा 10 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सरकारने इतक्या उशिरा परमिशन का दिली? आता इतक्या उशिरा काय दिले आम्ही नाही सांगू शकत ती. नाही, पण जर सरकारने इथेनॉलला जे काही बाहेर निर्यात करायचे आणि पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये मिक्स करायचंय, ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी त्याला वापरायचंय, हे जर सरकारने अगोदर केलं असतं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या उसाला याचा फायदा झाला असता ना. आता आमचं कसं आहे, इकडे आमच्या भागात ऊसाचं काहीच कारण नाही, कारण की दुष्काळीच भाग आहे म्हणलं, ऊसाचं काही आम्हाला ते ऊसा समजा काय बोलायचंच नाही, कारण की आमच्याकडे ऊसच नाहीत ना. तुमच्या भागात पिकं कोणती आहेत? आमच्याकडे काय सोयाबीन, तूर, कापूस, बाकी काय असते. आणि कांदा. सोयाबीनला 2005 साली सुद्धा 4,500 रुपये भाव होता आणि आज 2024 साली सुद्धा तेवढाच भाव आहे. याबद्दल काय माहिती आपलं? नाही, मग त्या बाबतीत आहे ना राव, ते म्हणजे वाढायला पाहिजे भाव त्याला. आणि कापसाची पण तीच अवस्था की 2008, 10, 12 साली कापसाला 6,000 रुपये, 5,000 रुपये असा भाव होता आणि आज 10 वर्षानंतर सुद्धा कापसाच्या भावामध्ये दुप्पट वाढ झालेली नाहीये. कापसाला भाव आज 8,000 रुपये, 7,500 रुपये असंच आहे. इथून माग जी दुसरं सरकार होतं त्यांनी असंच ठुलं आणि यांनी असंच ठुलं. हे फक्त सत्य गेल्या वाढत येत, कोण इकडच्या वाढत येत, याला भाव भेटला पाहिजे. आणि सत्यातून बाजूला गेले, खाली राहिले का तिकडून मग म्हणते तर आता याला भाव भेटला पाहिजे. हे असं आहे, जो सत्तेत येतोय तो परत इकडून आडो तुम्हाला भाव भेटला पाहिजे, सत्तेत गेला की गप बसतो. तसं ते सत्तेतून खाली आलं का ते आडत आहे आणि वर गेलं की ती गप बसतंय. पंकजा मुंडे किती मतांनी यायला पाहिजेत लाखभर मतांनी. हा, आता मराठा आरक्षणमुळे ही ती उलस फटका बसलाच ना. सविस्तर सांगत या विषयावर. आता ही मराठा आरक्षण आहे ना, हे जे चाललंय सगळा गोंधळ, याच्यामुळे फटका बसणारच आहे थोडाफार. कारण की काही लोकांनी मतं केली, काही नाही केली, त्याच्यामुळं मात्र खासदार तर पंकजा मुंडेच होणार. पण समजा पुढे मागल्या वेळेस जी लीड होतं तर त्याच्यापेक्षा थोडंफार कमी होईल, लाखभर मतांनी व्हायला पाहिजे.
नमस्कार. आपण आज बीड लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि जे काही धानोरा गाव आहे या गावामधून आपण मतदानावर जे काही प्रतिक्रिया आहेत मतदारांच्या, निवडणूक कशी झाली, कोणत्या मुद्द्यावर झाली, मतदान करण्या अगोदर मतदारांनी कोणत्या मुद्द्याला हात घातला, कोणत्या मुद्द्यावर विचार केला आणि मतदान केलं, या सर्व गोष्टीचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. या निवडणुकीत तुम्हाला वेगळेपण काय जाणवलं? वेगळे पण काय नाही, आता लोकांचा सध्या सरकारवरच रोष असल्यामुळं लोकांनी मराठा आरक्षणचा मुद्दा, मराठा आरक्षण न मिळाल्यामुळं थोडा सरकारवरच रोष आहे ना समाजाचा. रोष असल्यामुळं लोकांनी तसं पाहिलं तर पंकजाताईला बी म्हणजे पंकजावर रोष नाही किंवा बजरंग बाप्पा बी रोष नाही किंवा समाजावर कोणत्या कोणाचं तेढ निर्माण करायचा असला काही रोष नाही. पण याच्यातून समाजाने दाखवून दिलं की आरक्षणाला कुणी विरोध केला, कोणत्या सरकारने विरोध केला आणि कोणत्या नेत्यांनी केला, कोणत्या मंत्र्यांनी केला, कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केला, उपमुख्यमंत्र्यांनी केला. त्याच्यामुळं लोकांनी ह्या वेळेस असं निर्णय घेतलेला आहे. जे काही येणारे कोण खासदार असतील जे निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? नाही, अपेक्षा काहीच नाही. आता इथून मागे कोणी काय दिलेलं आहे तेव्हा आता हे देणार आहेत असं काहीच नाही. पण जनतेला फक्त सरकारवर विरोध असल्यामुळं, पर्याय नसल्यामुळं लोकांनी बदल केलेला आहे. पण आता आज कोणीच सांगू शकत नाही, लढत चुरशीची आहे. आज कोणीच सांगू शकत नाही बजरंग बाप्पा निवडून येतील का पंकजाताई साहेब निवडून येतील, हे आज कोणीच सांगू शकत नाही. आपण असं पाहिलंय की मतदानाचा निकाल हा 4 तारखेला आहे, पण 4 तारखेच्या अगोदरच आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवरती अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की या गावातून एवढं मतदान ह्या उमेदवाराला झालं, त्या उमेदवाराला झालं. असं केल्याने हे म्हणजे मतदानचा निकाल लागण्याच्या अगोदरच अशा गोष्टी बाहेर आल्यामुळं काही सामाजिक सलोखा बिघडतो काही. आता कसं आहे साहेब, ही मतदानाची आहे ना अशी सुप्त लाट आहे. आज कुणीच कुणाला सांगू शकत नाही, पण ती 4 तारखेलाच निदर्शनात येणार आहे. आज आपण कुणाचा निष्कर्ष काढायला गेलो ते सत्य काहीच सांगू शकत नाही. पण असं त्या पोस्ट बघून असं लोक विचारतात ना की ह्या गावातून मतदान त्यांना झालं, त्यांना झालं. समाधान आहे फक्त पोस्ट बघून. ही पोस्ट बघितली म्हणजे फक्त समाधान मानायचं. भाजपवाल्याला मतदान केलं असलं त्याला वाटणार आमचीच पार्टी निवडून येणार आहे, पवार साहेबाची पार्टीला वाटणार आमचीच पार्टी निवडून येणार आहे. ही फक्त 4 तारखेपर्यंत तर्क चालूच राहणार आहे. आज कोणीच कोणाला सांगू शकत नाही, लढतच चुरशीची आहे. असं नगरमध्ये म्हणतात की हा खासदार 3 लाखांनी येईल आणि एक उमेदवार कम से कम 2 लाख. तसं तुमच्याकडे काय चित्र आहे का? तसं चित्र इतकं आमची इथं कोणता खासदार जरी झाला 50च्या आसपासच होणार. 15,000-20,000 25,000 याच्याच फरकाने होणार. लढत चुरशीची, अत्यंत चुरशीची, एकदम चुरशीची. आपल्या निवडणुकीत काही पैशांचा गोळीबार झाला का? झालं ना काही पक्षाकडून झाला. हो झाला. हे कितपत म्हणजे मला एक मतदार म्हणून योग्य वाटते किंवा योग्य वाटते? नाही, ते मतदानाच्या बाबतीत पैशाचा वापर व्हायलाच नाही पाहिजे. मतदान, रक्तदान, नेत्रदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलेलं आहे समाजाच्या दृष्टीने. हे मतदानाच्या बाऱ्यात कुणी 1 रुपया समाजाने घेतला नाही पाहिजे आणि देणाराने दिला नाही पाहिजे. हे मतदान करताना मतदानाचे पैसे घेणं, रक्तदान करताना रक्ताचे पैसे घेणं हे पाप आहे. हे कोणीच नाही केलं पाहिजे. नाही, आमचं छोटं गाव आहे. आमचं टोटल मतदान 800 मतदानापैकी 574 झालं. 574 पैकी बजरंग बाप्पाला जास्त होईल मतदान असं तुमचा अंदाज आहे? नमस्कार. बीड जिल्ह्यात एक जे काही मतदान झालंय, निवडणूक झाली, उमेदवारांनी विकासाच्या भूमिकेला हात घालण्याऐवजी अन्य कोणत्या भूमिकेला हात घातलाय का? आणि त्यांनी काय भूमिका घेऊन निवडणूक लढवली तेव्हा तुम्ही त्यांना मतं दिले? बीड जिल्ह्यामध्ये आता दोन्ही बी तेवढेच नेते चुरशीचे येतात. कारण एकीकडे मराठा समाज बजरंग अप्पाकडे ज्यादा वळालेला आहे आणि पंकजाताई
आपला काय रोष नाही त्याच्यावर, कोणत्या मराठा समाजावर रोष नाही, पण भाजपवर ज्यादा नाराज असल्यामुळं ही लढाई चुरशीची होणार आहे. कारण चुरशीची अशी होईल की 50,000च्या आतमध्ये चुरस होणार आहे यांची. तर चुरस झाली तर सांगता येत नाही कोण किती मताने येतात, 10-20 हजाराच्याच मताने फरक पडणार यांचा. बीड जिल्ह्यातल्या काही वर्तमानपत्रातून अशा बातम्या आल्यात की काही ठिकाणी बोगस मतदान झालंय असा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आरोप केलाय आणि तशी त्यांनी तक्रार पण निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. तर म्हणजे ही खरं असू शकतं की खरंच काही ठिकाणी बोगस मतदान झालंय का? नाही, होऊ शकतं. कसं दबाव तंत्र भाजपचं सरकार आहे त्या हिशोबाने होऊ शकतं, आणि त्यांच्या काही निदर्शनात आलं असं बजरंग बाप्पाच्या, तेव्हा त्यांनी घेतलं असं. कारण की सगळ्यात जास्त टक्केवारी ही परळीमध्ये आणि तुमचा मतदारसंघ आपला आष्टी ना, हा आष्टी तालुक्याचा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये 2 तालुक्यात सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी. नाही, होऊ शकतं त्यांच्या निदर्शनात आलं बजरंग बाप्पाच्या तर होऊ शकतं, पण आता आपल्या लक्षात नाही आलं, पण त्यांच्या लक्षात येऊ शकतं. मोदी सरकारच्या 10 वर्षातील कारभारावर आपलं काय मत आहे? मोदींनी 10 वर्षात काय केलंय, सर्वसामान्यांच्या याच्यावरती GST आणून ठेवली, त्यांच्या जेवणावरती GST लावली, 18% GST लावली. गोरगरिबांना काय केलं त्यांनी, प्रत्येक महिन्याला 500 रुपये देतात, पण ते आपल्याच GST मधून देते. गॅस वाढवला, पेट्रोल वाढवलंय, डिझेल वाढवलं, लोखंड वाढवलंय, समजा वस्तू वाढवल्या आणि समजा GST शेतकऱ्यांच्या याच्यावर लावली. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, ज्वारीला नाही, समजा पिकाला भावच नाहीये. शेतीसाठी करण्यात येणारा जो खर्च आहे तो खर्च आणि शेतीतून मिळणारं उत्पन्न याचा ताळमेळ बसतोय का? नाही बसत, कारण की उत्पन्न कमी आहे, खर्च जादा आहे. आता खत वाढत आहे, रोजगार वाढला, सर्व समस्याच आता. कारण BJP सरकार हे फक्त मोठ्या म्हणजे ठेकेदारांसाठी, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी भाजप सरकार आहे. हे शेतकऱ्यांसाठी नाहीये सरकार. महाराष्ट्रातून अनेक उद्योग हे गुजरातला गेले, बरोबर, पण महाराष्ट्रातल्या खासदार आमदारांनी आणि सरकारने त्याबाबत काही आवाज केलेला नाही. आणि देशातील बरेच उद्योग हे गुजरातलाच नेले. तर तुम्हाला याबद्दल पंतप्रधान नेमकं गुजरातचे आहेत का भारत देशाचे आहेत, तुम्हाला यावर काय वाटतंय? नाही, ह्या पंतप्रधानांनी काय केलं, समजे इथले जे उद्योग आहे मोठे महाराष्ट्राचे उद्योग हे समजे गुजरातला नेलेत. हे योग्य नाहीये, हे मोदी साहेबांनी बरोबर नाही केलेलं, समजा चुकीचं केलेलं आहे. कारण त्यांना कधीच असं म्हणजे हे शेतकरी त्यांना सहमत नाही त्यांच्या